मंडळी आज गौरी आणि माझा प्लॅन झालेला करेक्ट फिरायला जायचं आणि आज पण आपण जात होतो सावंतवाडी साईडला. बऱ्याच दिवसांनी इकडे येत होतो आणि जिकडे आपण जात होतो ना त्या साईडला आपण या अगोदर कधीच गेलो नव्हतो. इकडे सावंतवाडीमध्ये तर पोहोचलो. त्यानंतर आपला मित्र इकडे प्रजेश आणि पूर्वा पण थांबलेले. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवास कंटिन्यू केला. जाता आता उपरलकर देवस्थान मिळालं, तिकडे पाया पडलो आणि त्यानंतर आपण एक छोटासा स्टॉप घेतला, जो सुद्धा नाश्ता करायला. आणि इकडनं जो पाठीमागे व्ह्यू होता ना, एक नंबर. पावसाळ्यात तर नेक्स्ट लेवल वाटणार इकडे. नाश्ता वगैरे मस्त केला आपण, उसळपाव घेतलेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रवासाला लागलो. कारण थोडासाच पुढे जायचं होतं. पाठीमागे फक्त सीन बघा. आपणच जात होतो माडखोल डॅमवरती आणि या साईडला मी पहिल्यांदा कधी आलो नव्हतं, तर उत्सुकता होती की इकडे येऊन काय बघणार आहे. तर म्हणजे इकडे आल्यानंतर यांची मस्ती चालू झाली आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या सामानाची सगळी जबाबदारी आज प्रजेशने घेतलेली. आणि मंडई सध्या जर इकडे आलात ना, तुम्हाला एवढं काही खास बघायला मिळणार नाही. पण आम्ही रील्स बघितलेले, पावसाळ्यात इकडे नेक्स्ट लेवल वाटतं. त्यामुळे उत्सुकता लागलेली की कसं असेल, काय असेल. इकडनं पायऱ्या चढलो आणि एका साईडने खाली उतरलो. आता तुम्ही परफेक्ट बघू शकता आपल्या पाठीमागे बघा. पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होत असेल तेव्हा विचार करा कसलं एकदम जबरदस्त वाटत असेल. आम्ही मंडे अजून खालच्या साईडला जायचा विचार केला. बघितलं या साईडला सुंदर सुंदर खडकं होती आणि इकडे थोडाफार पाणी राहिलेला. गरमीच तशी नेक्स्ट लेवलवरती आहे. मंडई काहीसा असं आहे पूर्ण इकडे. खालच्या साईडला पूर्ण खडकंच आहेत. थोडंसं आपल्याला शूट करायचं होतं, त्यामुळे आपण इकडे आलेलो. शूट वगैरे कंप्लीट केल्याने आलो तेव्हाच इकडे एक सुंदर स्टेची सुविधा आहे. तिकडे आम्ही जेवण वगैरे सांगितलेलं. अगोदरच सांगावं लागतं जेवण, कारण बनवून ठेवत नाही. मस्त बांगडा थाळीचा आनंद घेतला. त्यानंतर इकडे झोपाळा वगैरे होतं, म्हटलं इकडे आनंद घेऊया. इकडे आतमध्ये ₹50 तिकीट होती, पण तुम्ही फोटोशूट वगैरे करायला येत असाल ना, तर एकदम मस्त आहे. बघू शकता असा काहीसा आहे. त्यानंतर सुंदर माडा पोपळींची झाडं आहेत. त्यानंतर अशा प्रकारचे सुंदर ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या की तुम्ही करून मस्त एन्जॉय करू शकता. तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली किंवा पार्टनरसोबत यायचा विचार करत असाल तर एकदम बेस्ट प्लेस आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.